बंगालच्या उपसागरातल्या फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिवृष्टी होतीये। तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये पूर परिस्थिती आहे, जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होतोय। वादळाचा प्रवास अगदी संथ गतीने होतोय, त्याच्यामुळे तामिळनाडू आणि आंध्रला मोठा फटका बसतोय। ही दृश्य आपण बघतोय पूरस्थितीची। तामिळनाडू आणि आंध्रच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग सध्याच्या क्षणाला ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने आहे। फेंगल चक्रीवादळामुळे कराईकल आणि महाबलीपूरमध्ये लँडफॉल होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, सध्याच्या क्षणाला काय नेमका जनजीवनाची परिस्थिती आणि सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी? जर बघितलं फेंगल वादळाचा जो फटका आहे तो आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल आणि बंगाल हे जो समुद्रपट्टा आहे त्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पॉंडिचेरी असेल, त्यावर चेन्नई येथे त्याचा मोठा फटका पाहायला मिळतोय। अनेक जणांना आपण बघू शकतो की स्थलांतरित केलं आलंय आणि त्याचा जो फटका आहे तो गावांना, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलाय। अनेक जे लोक आहेत थोडी जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चेन्नई एअरपोर्ट ते देखील काही कारणास्तव बंद करण्यात आलं होतं। आपल्याला पाहायला मिळालं की अनेक जे फ्लाइट्स आहेत हैदराबाद असतील किंवा चेन्नई असतील त्याचा फटका त्यांना पाहायला मिळाला। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून आलं। ह्याचा जो फटका, ह्याचे जे वारे होते ते खूप मोठे होते, त्यामुळे अनेकांची घर आहेत ती उडून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तामिळनाडू सरकार असेल, त्याचबरोबर आंध्र सरकार असेल, यांनी मोठ्या प्रमाणात आता मदत कशी लोकांपर्यंत पोहोचतील याबाबत आता ते काळजी घेत आहेत। जी पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही सध्या दृश्य आपण एकीकडे बघतोय, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे किनारपट्टीवर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या, त्याच्यामुळे मोठ्या लाटा उसळलेल्या आपण बघतोय समुद्रात। तर दुसरीकडे पूर परिस्थितीमुळे सगळं जनजीवन ठप्प झालेलं आहे, मोठं नुकसान तिथे होताना दिसतंय।